मित्रांनो, शुभविवाह या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आता रागिनी ही लगेच कानेटकरांना फोन करते आणि विचारते की ऐका ना कानेटकर, आपलं सकाळी कधी बोलणं झालं, कधी भेटणं झालं आणि आपलं काय डिस्कस झालं. तेव्हा आता लगेचच कानेटकर विचारतात, तुम्हाला ह्या डिटेल्स कशाला हव्या आहेत. तेव्हा आता रागिनी म्हणते, काही नाही, मला ऑफिसमध्ये सगळं काही सबमिट करायचं असतं ना, त्यामुळे. मग आता कानेटकर म्हणतात, सकाळी साधारणतः 8 वाजता आपली मीटिंग सुरू झाली ते 10:30 वाजेपर्यंत. मग आता सगळं काही भूमी आणि मनू या दोघीही ऐकतात आणि रागिनीकडे पाहतच राहतात. तर रागिनीने आता बरोबर प्लॅन केलेला असतो, पण भूमीचा मात्र तिच्यावर विश्वासच नसतो. रागिनीला फक्त हे दाखवून द्यायचं असतं की आकाशच्या बाबतीत हा काही घातपात झालाय, तो मी केलाच नव्हता, तो दुसरं कुणी केला असेल. आणि नेमकी त्याच वेळी मी कुठे होते, तर कानेटकरांबरोबर मीटिंगला. तरीही भूमी संशयित नजरेने तिच्याकडे पाहत असते. मग आता रागिनीला लगेच आठवतं, कानेटकरांची भेट घेऊन, तुम्ही माझे खूप जुने क्लायंट आहात आणि माझ्यामुळे तुमचा खूप मोठा फायदा झाला आहे. त्यामुळे जेव्हा मी फोन करेल ना, तेव्हा तुम्ही फक्त 8 ते 10:30 या वेळेमध्ये आपली मीटिंग झाली असं सांगायचं फोनवर. तेव्हा ठीक आहे असं कानेटकरसुद्धा म्हणालेले असतात आणि त्याचप्रमाणे आता रागिनीने आपलं म्हणणं खरं करून भूमीला दाखवलेलं असतं. त्यानंतर रागिनी आता म्हणते, बरं ठेवू का मी फोन कानेटकर. मग आता कानेटकर हो असं म्हणतात. तेव्हा आता पटली का गं खात्री भूमी, असं रागिनी विचारते. तेव्हा भूमी म्हणते, कसं आहे ना आत्या, या अगोदरसुद्धा तुम्ही खूप काही गोष्टी अशा मॅनेज केल्या आहेत. तुम्ही कुठे भेटला होतात मला जरा सांगताय का. मग आता मार्केटमध्ये जे कॉफी शॉप आहे ना, तेथे आम्ही भेटलो होतो असं रागिनी सांगते. मग आता भूमी खूपच प्रश्न विचारते. ते पाहून आता रागिनी मनातच विचार करते, नशीब नशीब बाबा माझं, मी त्या कानेटकरला मॅनेज करून ठेवलं होतं. मग आता भूमी तिच्या पुढचा विचार करत म्हणते, मला माहिती आहे तुम्ही ना सर्व प्रश्नांची उत्तरं अगदी तयारच ठेवली असणार, पण तुम्हाला माहीत नाही तुम्ही सांगत असलेली प्रत्येक गोष्ट मी तुमच्या विरोधातला पुरावा म्हणून डोक्यात ठेवत असते. आता सगळ्या गोष्टीची मी शहानिशा करणार आहे. तेव्हा भूमी आता लगेचच विचार करू लागते. ते पाहून रागिनी विचारते, काय गो भूमी, एवढा कसला विचार करतेस तू. मग आता लगेचच भूमी म्हणते, काल मी आकाशच्या हातून कॉन्ट्रॅक्ट साईन करून घेतलं, त्याचा राग तर तुम्ही काढला नाही ना आकाशवर. तेव्हा हे सगळं काही रागिनीला आता आठवतं की कशा प्रकारे मी एवढी चिडले होते आणि हातातोंडाशी आलेला घास आकाशने काढून घेतला, म्हणूनच मी त्याला सोडणार नाहीये. हे सगळं रागिनीला आठवल्यानंतर ती लगेच भूमीला म्हणते, अगं असं का करेन मी भूमी. नाही पण साहजिकच आहे हा भूमी, कारण तुला माझ्यावर संशय येणं साहजिकच आहे, कारण आतापर्यंत मी एवढं खोटं नाटं वागले बोलले, त्यामुळे तुझं मन आता तर संशय घेणारच ना. पण तुला खरं सांगू भूमी, मला ना खूप आनंद झाला एका गोष्टीचा. अगं तू आकाशची किती काळजी घेतेस ग. अगं भूमी, तुला अजूनही असं वाटतंय ना की मी कानेटकरांना मॅनेज केलं ना, लाच वगैरे दिली आहे. नाही, तुझंही बरोबरच आहे तसं भूमी, कारण यापूर्वीही मी तसं केलेलंच आहे, त्याच्यामुळे तुला शंका येणं ना साहजिकच आहे. पण आता जे काही घडलं ना ते तुझ्या समोरच घडलंय, हो की नाही. पण भूमी, तुला खरंच सांगते, तुला हवं ना तर तू स्वतः बोल कानेटकरांबरोबर, एकदा क्रॉस चेक कर, खरंच माझी काही हरकत नाहीये. आणि तू अजिबात फोन स्पीकरवर टाकू नकोस, तू स्वतः बोल त्यांच्याशी, घे. असं म्हणून ती आता भूमीला फोन घेण्यासाठी फोर्स करत असते आणि म्हणते, मी अजिबात रडणार नाही, भेकणार नाही आणि कुठलाच तमाशा सुद्धा करणार नाही. आणि तसंही सहजासहजी माझ्यावर एवढा विश्वास ठेवणं कठीणच आहे म्हणायचं. पण तुला सांगू भूमी, मी मनापासून सांगतेय, आता पूर्वीची रागिनी नाहीये, कारण मी पूर्णपणे बदलली आहे भूमी, आता तरी माझ्यावर विश्वास ठेव, असं अगदी साळसूतपणाचं आव्हानात रागिनी म्हणते. मग आता लगेचच भूमी मनात विचार करते, ह्या एवढ्या पोटतिडकीने सांगतायत, कोण खरं कोण खोटं काहीच कळत नाही. मग आता लगेचच रागिनी पुन्हा म्हणते, अगं घे ना भूमी, घे आणि कर ना फोन तू. तेव्हा आता लगेचच भूमी विचारते, अहो तुम्ही हा हल्ला घडवून आणला नाही, मग कोण उठलं असेल जीवावर माझ्या आकाशच्या. मग आता आकाशच्या जीवावर उठणारा माणूस, आकाशवर राग असणारा फक्त एकच माणूस आहे, ती म्हणजे पौर्णिमा, असं रागातच आता रागिनी म्हणते. तेवढ्यातच आता पौर्णिमा तेथे येते. तेव्हा आता लगेचच मनात विचार करत भूमी म्हणते, बापरे, पौर्णिमाचा तर विचारच माझ्या मनात आला नाही. मग पौर्णिमा तेथे आल्यानंतर लगेचच आता भूमी तिच्या जवळ जाते, तिला म्हणते, बरं झालं तू आलीस इथे. अगं मला एकच विचारायचं होतं की जो आकाशवर हल्ला झाला तो तू तर नाही ना घडवून आणलास. मग आता पौर्णिमा म्हणते, मी
अगं आय विश मला आवडलंच असतं असं करायला. मी जर हा हल्ला घडवलाच असताना तर मी असा फेल होऊ दिलाच नसता. पण सॅडली मी हा हल्ला घडवलेलाच नाही आहे असं पौर्णिमा विसरलीस का तू भूमी? मला आकाशला असं साधं सोपं मरण मिळालेलं नकोच आहे. मला ना त्याला तडफडत मेलेलं बघायचंय. असं रागातच जेव्हा पौर्णिमा म्हणते ना तेव्हा भूमीला आता खूपच राग येतो आणि ती रागातच पौर्णिमा असं म्हणते. तेव्हा रागिनी सुद्धा रागातच म्हणते पौर्णिमा ही काय ग तुझी भाषा? तेव्हा आई तुम्ही सुद्धा असं आता पौर्णिमा विचारते. तेव्हा रागिनी आता लगेचच तिला इशारा करते. मग आता लगेचच रागिनीला आकाशवरून येताना दिसतो. तेव्हा ती आपली नेहमीप्रमाणे गप्प बसते. त्यानंतर आता लगेचच भूमी म्हणते मला माहीत आहे की हा जो हल्ला घडवून आणलाय ना माझ्या आकाशवर दोघींपैकी कुणीतरी घडवून आणला असेल अशी माझी दाट शक्यता आहे. आणि जेव्हा मला कळेल ना की ती व्यक्ती नक्की कोण आहे तेव्हा तुम्ही आहात आणि मी आहे. तेव्हा आकाश हा भूमीकडे आता पाहतच राहतो. त्यानंतर रागिनी आता लगेचच शांतपणे म्हणते भूमी मग तू वाट कसली बघते? आणि तसंही मी मागेच म्हटलं होतं की मी इथून निघून जाते. आता तू आणि आकाशने हट्ट केला म्हणून मी इथे थांबले ना, पण आता इथे राहण्यात काहीच तथ्य नाही आहे. तेव्हा आता लगेचच आकाश म्हणतो आत्या. तेव्हा आता भूमी लगेच आकाशकडे पाहू लागते. मग आता पौर्णिमाला समजतं की रागिनीने ही असली नाटकं का केली आहेत म्हणून ती गालत हसतच तिच्याकडे पाहते. तर आता भूमीला सुद्धा संशय येतो की नेहमीप्रमाणे रागिनी आता हा पुन्हा डाव टाकायला लागली. मग आता लगेचच आकाश हा रागिनी जवळ येतो आणि विचारतो आत्या तुझं काय चाललंय? अगं तू पुन्हा घर सोडून जाण्याची भाषा का करतीये? तेव्हा रागिनी म्हणते आकाश अरे बाळा मग मी काय करू? कारण तुझ्या भूमीला असं वाटतंय की तुझ्यावर जो जीवघेणा हल्ला झाला आहे ना बाळा तो मी घडवून आणलाय म्हणून. अरे तिचा तसा काही दोष नाहीये आणि तिने संशय घेणं सुद्धा माझ्या दृष्टीने साहजिकच आहे. कारण अगोदर मी एवढं काही केलंय ना त्यामुळे तिचा संशय माझ्यावर येणं हे कोणत्या दृष्टीने चुकीचं नाही. तूच सांग ना आकाश. मी तिलाही आता तेच सांगत होते आणि तुलाही तेच सांगते आकाश. मी आतापर्यंत इतक्या चुका केल्या आहेत ना की भूमीने माझ्यावर संशय घेणं खरंच खूप स्वाभाविक आहे. त्यामुळे मी कितीही स्पष्टीकरण दिली कितीही पुरावे दिलेत ना तरी ते पुरे पडणारच नाहीत. आणि हे मला माहिती आहे आकाश असं म्हणून ती पुन्हा एकदा आकाशला आपल्या जाळ्यात ओढत असते. मग आता त्यानंतर पुन्हा आकाश गप्प बसतो. तेव्हा आता रागिनी म्हणते कसं आहे ना आकाश बाळा एखाद्याला आपण गुन्हेगार मानलं तर तो आयुष्यभर आपल्यासाठी गुन्हेगारच असतो. आणि सेम तसंच झालंय आता माझं. आणि खरं सांगू का बाळा मला रोज अशी सत्व परीक्षा देण्याचा खूप कंटाळा आलाय रे आता. मग आता असं म्हणून ती आकाश समोर मुद्दामच भूमीची माफी मागण्याची नाटकं करू लागते आणि म्हणते की मी ना इथून आता निघून जाते आणि हवं तर भूमी मी तुझ्या पाया पडते हा असं म्हणून ती खाली वाकत असते. तेव्हा आता भूमी लगेच मागे होते तर आकाश लगेचच तिला म्हणतो की आत्या तू हे काय करतेस? त्यानंतर आता आकाश लगेचच विचारतो आत्या तू हे असं करू नको ग काही उगीच आम्हाला कसं तरी होतं मग. तेव्हा ती विचारते मग मी काय करू आकाश? अरे मी ना लांब कुठेतरी निघून जाणार आहे. तेव्हा आत्या तू आम्हाला हवी आहे तू कुठेही जायचं नाहीस असं आकाश म्हणतो आणि भूमीला सांगतो बोलणं झालं ना या बाबतीत भूमी आणि या अगोदर सुद्धा आत्याने स्वतःला सिद्ध केलं. मग आता कशाला उगीच आपण संशय घ्यायचा ना. असं आत्यावर आपण वारंवार संशय घेत राहिलो तर मग कसं चालेल? तेव्हा भूमी आता म्हणते आकाश. तेव्हा रागिनी आता लगेचच म्हणते आकाश तू भूमीला अजिबात काही बोलू नकोस हा. अरे तिचं बरोबर आहे कारण ती तुझ्या भल्यासाठीच बोलतीये ना. तुझ्या सेफ्टीचा ती विचार करतीये बाळा आणि प्रत्येक बायकोला आपल्या नवऱ्याची काळजी असतेच ना बाळा. मग आता लगेचच तो म्हणतो आत्या ते मला सगळं मान्य आहे पण भूमी मला एक सांग आता आत्यावर संशय घ्यायला काही पुरावा आहे का आपल्याकडे? मग आता भूमी नाही असं म्हणते. तेव्हा आकाश म्हणतो मग कशाला उगीच संशय घ्यायचा आहे आपण तिच्यावर आणि उगीच घरातलं वातावरण असं गढूळ करायचं. आता बघा हे सगळं जाऊ द्यात बस झालं आता. उद्या ना गुढीपाडवा आहे त्यामुळे सगळं काही अगदी छान होणार आहे आणि माझ्यावर जीवघेणा हल्ला कोणी केला कशासाठी केला हे सगळं बघण्यासाठी पोलीस आहेतच ना. ते त्यांचं काम करतीलच ना. पण आपण असं एकमेकांवर उगीच आरोप नको करत बसायला. आता आपसात कडवटपणा वाढणार नाही याची आपण काळजी घेऊयात आणि उद्याच्या गुढीपाडव्याची तयारी करूयात आपण सर्वजण असं आता लगेचच आकाश म्हणतो. आता भूमीला काहीच कळत नाही काय करावं कुणावर विश्वास ठेवावा आणि कुणावर नाही. तर त्यानंतर रागिनी आता रूममध्ये जाते. तेव्हा आता लगेचच
पौर्णिमा ही तेथे येते आणि विचारते, आई शेवटी रंग दाखवलेस ना तुम्ही तुमचे, का सगळं माझ्यावर ढकललं तो? तेव्हा आता रागिनी म्हणते, अगं पौर्णिमा तू अडकणारच नाही मुळीत, कारण मी फक्त भूमीचा माझ्यावरचा संशय तुझ्यावर डायव्हर्ट केला एवढंच. आणि याला काय म्हणतात माहिती आहे? प्रसंगावधान. मग आता या सगळ्यामध्ये पोलिसांचा ससेमिरा, त्यांचा संशय माझ्या पाठीमागे लागला तर मग मी काय करायचं? आणि मग आता लगेचच विचारू लागते. त्यावेळी आता रागिनी म्हणते, असं काहीही होणार नाहीये, तू माझ्यावर उगीच चिडू नकोस. अगं तुझंच काम करतेय मी, तुझा सूड पूर्ण करतेय. आणि त्या आकाशवर जीवघेणा हल्ला केला यावर खरं तर तुला आनंद व्हायला पाहिजे. हो, आता तो त्या बाळामुळे वाचला ते सोडून दे, पण तरीही असं म्हणून आता ती जरा चिडतेच. त्यानंतर आता लगेचच पौर्णिमा म्हणते की आकाश दरवेळी असा वाचत राहिला तर आपण काय करायचं? आणि यावेळी तर तो अमोलीच्या बाळामुळे वाचलाय आई. मग तसं असेल तर त्या बाळालाच आपण संपवून टाकूयात ना आई, असं पौर्णिमा रागिनीला म्हणते. तेव्हा रागिनीला आता धक्काच बसतो. मग त्यानंतर आता पौर्णिमा म्हणते, एवढं सगळं करून सुद्धा दोघांनाही त्या बाळाचं सुख मिळतंय, मग जाऊ दे ना त्या बाळाला. या जगातनं एकदाचा तो गेला ना म्हणजे टेन्शन जाईल. तेव्हा आता लगेचच रागिनी मनात विचार करते, नाही नाही, बाळाचं बरं वाईट करून मला काहीही मिळू शकत नाही. आणि तसंही भूमीला तिचं बाळ जिवंत आहे हे तिला माहीत तरी कुठे, कारण ते बाळ तर ऑलरेडी पारितोष आणि अमोलीकडे आहे. फक्त त्या जन्मखुणेबद्दल भूमीला काही माहीत सुद्धा नाही. फक्त पारितोषच्या मोलकर्णीनं ज्या बाईला ते दुकटं दिलंय ना ते पोलिसांपर्यंत पोहोचणार नाही याची फक्त काळजी घ्यायला हवी, असा रागिनी फक्त मनात विचार करते. तेव्हा पौर्णिमा म्हणते की अहो आई, काय चाललंय तुमचं, बोला की. तेव्हा आता काय विचार काय केला या गोष्टीवर तुम्ही, असं पौर्णिमा विचारते. तेव्हा आता लगेचच रागिनी म्हणते, नाही पौर्णिमा, ते बाळ ना आपल्यासाठी हुकुमी एक्का आहे. आपण आता तर त्याला काहीच करायचं नाही. शिवाय आकाशवर आता सध्या हल्ला झालाय, त्यामुळे आता ताईपणा करून चालणार नाही, नाहीतर थेट संशय आपल्यावरच येईल. आपण आता काय करायचं, फक्त आणि फक्त भूमीला टार्गेट करायचं. मग आता पौर्णिमा लगेचच विचारते, आई अहो नक्की काय चाललंय तुमच्या डोक्यात, आपण भूमीला मारून टाकायचं का? तेव्हा आता लगेचच रागिनी म्हणते, नाही नाही, मारायचं नाही, पण याच बाळाचा वापर करून भूमीची मेंटल कंडिशन आपल्याला ऑपरेट सुद्धा करता येईल. मी भूमीला अजिबात मारणार नाही, परंतु मानसिकरित्या मी तिला तोडणारच आहे. मग आता असं म्हणून ती पौर्णिमाला सांगते, तू त्या अमोलीचे कान भरायचं सुरुवात कर. मग आता लगेचच पौर्णिमा म्हणते, अहो ती व्यवस्थित बाटलीत सुद्धा उतरलीये. मग आता रागिनी म्हणते, गुड, आता आपण क्लायमॅक्स करायचा. तेव्हा कसा करायचा असं पौर्णिमा विचारते. तेव्हा सांगते, नीट ऐक, असं आता लगेचच रागिनी म्हणते. आणि पुढे काय काय करायचं हा प्लॅन आता सांगू लागते. तेव्हा तो प्लॅन सगळा काही ऐकल्यानंतर पौर्णिमा खूपच खुश होते. मग आता डन का असं रागिनी विचारते. तेव्हा डन असं लगेचच आता पौर्णिमा म्हणते. मग आता तू तुझी जबाबदारी पार पाड, मी माझं काम करते, असं रागिनी तिला सांगते. तर दुसरीकडे आता रात्री इन्स्पेक्टर गायकवाड हे भूमी आणि आकाशला भेटायला आलेले असतात. तेव्हा ते म्हणतात, गाडीची तपासणी केली आहे, फॉरेन्सिक रिपोर्ट सुद्धा आले आहेत, कारण गाडीमध्ये विषारी वायू सोडण्यात आला होता. मग आता भूमीला धक्काच बसतो. तेव्हा आकाश विचारतो, सर अजून काही सुगावा लागलाय का? म्हणजे हे सगळं कुणी केलं होतं, काय, का, कशासाठी केलं होतं? तेव्हा आता लगेचच गायकवाड सर म्हणतात, नाही अजून, पण बाकी ती गाडी कुणी पोहोचवली तिथे, कशी पोहोचली याचा अजून तपास तर सुरूच आहे. काही फिंगरप्रिंट्स मिळाले आहेत आम्हाला, आता त्याची तपासणी सुद्धा चालू आहे. मग आता लगेचच भूमी म्हणते, माझा ना रागिनी आत्या आणि पौर्णिमावर दाट संशय आहे. नाही म्हणजे त्यांनी ना मला वेगळंच काहीतरी सांगितलं होतं आकाश. त्या कुठल्या तरी मीटिंगला गेल्या होत्या, कानेटकर का काय कोण, त्यांच्याबरोबर मीटिंग सुरू होती म्हणे त्यांची, त्या मार्केट रोडवरच्या कॅफेमध्ये. पण माझा अजिबात नाही आहे त्यांच्यावर विश्वास. मग आता लगेचच त्याची शहानिशा आपल्याला करता येईल. गायकवाड वकील म्हणतात, ती तर तुम्ही करालच, परंतु त्या नर्सबद्दल काही समजलं का असं भूमी विचारते. कारण ती जर आपल्याला सापडली ना, प्रश्नांची उत्तरं आपल्याला मिळतील. आणि अजून एक सांगू का आकाश, मला राहून राहून अरे असंच वाटतंय, तुझ्यावर झालेला हल्ला हा ना आणि बाळाचं जे काही झालं ना त्यामागे फक्त एकच व्यक्ती आहे. इन्स्पेक्टर साहेब म्हणतात, तुम्ही त्या नर्सचा पत्ता दिला होता ना, तिथे टीम पाठवलीये. तेव्हा हे तर अपेक्षितच होतं ना, असं भूमी विचारते. तेव्हा ते म्हणतात, हो खरं आहे, आणि काळजी करू नका, मी माझे पूर्ण खबरी कामाला लावले आहेत. उद्या सकाळपर्यंत काही ना काही कळेलच आपल्याला.
तेवढ्यातच तेथे आता आकाशला एक ऑफिसचा फोन येतो आणि मग तो सॉरी हा ऑफिसचा फोन आहे जरा मी घेतो असं त्या दोघांनाही म्हणतो. मग आता लगेचच आकाश तिथून गेल्यानंतर भूमी आता लगेचच विचारते सर ऐका ना माझं एक काम करा, जेव्हा तुम्हाला कळेल ना तेव्हा तुम्ही मला इन्फॉर्म कराल, म्हणजे मी उद्या तुमच्याबरोबर येते, म्हणजे मला यायचंय ना म्हणून. म्हणजे तुम्ही उद्या सण आहे तुम्हाला यायला जमेल का तुम्हाला असं गायकवाड इन्स्पेक्टर विचारतात. तेव्हा भूमी म्हणते हो मी जमवेल की, कारण काय आहे ना सर मला त्या नर्सला ना काही प्रश्न विचारायचे, मला उत्तरं हवी आहेत तिच्याकडून काही, आणि ती सापडल्यानंतर काही वरखाली झालं तर आपल्याला सत्य नाही सापडणार ना म्हणून. तेव्हा इन्स्पेक्टर साहेब म्हणतात की ओके ठीक आहे या तुम्ही मग उद्या. आणि मिस्टर आकाश, तेव्हा आता भूमी म्हणते की मी सांगते ना त्याला. मग आता लगेचच इन्स्पेक्टर तेथून जातात. तेव्हा भूमी मनातच विचार करते सॉरी हां आकाश मी तुझ्या अपरोक्ष हे करते, पण तुझ्या आणि बाळाच्या गुन्हेगाराला मला शोधूनच काढायचे. तर आता दुसऱ्या दिवशी घरातील सर्वजण अगदी छान तयार झालेले असतात कारण गुढीपाडव्याचा सण असतो. मग आता भूमी आणि आकाश दोघेही पुढे येतात आणि छान प्रकारे अशी मनोभावे पूजा करतात. तेव्हा दोघेही गुढीला नमस्कार करतात आणि मग त्यानंतर भूमी खूप खुश असते आणि गुढीकडे पाहतच राहते. तेव्हा आता आकाश तिच्याकडे पाहतो आणि विचारतो काय गं भूमी अशी तू गुढीकडे का पाहतेस. तेव्हा आता ती म्हणते आकाश मला गुढीपाडवा हा सण ना खूप म्हणजे खूप आवडतो. कसा आहे ना गुढी ज्या दिमाखात उभी असते ना विजयाचं प्रतीक असतं आणि आपल्यामध्ये जगण्याची एक उमेद येते आकाश. तेव्हा रागिनी आणि पौर्णिमा लगेच तोंड वाकडं करतात. नंतर आता लगेचच पुढे ती म्हणू लागते की आकाश मी तुला कालच म्हणाले होते ना की बस आता आकाश झालं पूर्ण, कारण मी पूर्णपणे खचून गेली आहे, आपण कुठेतरी निघून जाऊया मी म्हणाले ना तुला. या गुढीकडे पाहून ना आज खूप पॉझिटिव्ह वाटते, खूप एनर्जी आली आणि जणू काही ही गुढी मला सांगतेय की आयुष्यात कितीही प्रॉब्लेम आले आणि कोलमडून जाशील असे प्रसंग आले तरी सुद्धा अजिबात हरायचं नाही, नेहमी लढत राहायचं. या बांबू मधला कणखरपणा दणकटपणा आपल्यात आणायचा, आत्मविश्वासाचा गडू यावर असा उपडा टाकायचा. कितीही प्रॉब्लेम्स आले तरीही त्यावर मात करून पुढे जायचं आणि असाच आत्मविश्वास नेहमी मनात बाळगायचा, कारण कडुनिंबाच्या पानासारखे कडू क्षण येणार आहेत आपल्या आयुष्यात. तेव्हा रागिनी रागातच भूमीकडे पाहते. मग आता लगेचच भूमी पुढे म्हणू लागते पण त्यानंतर कधीतरी या गाठीसारखे गोड क्षण आपल्या आयुष्यात येतीलच आणि अशीच आशा नेहमी मनात ठेवायची. मग आता आकाश म्हणतो अरे वा, पण आपण आयुष्यात जे जे यश कमावलंय ना चीज खरं तर उभारणी आहे, कुटुंबातल्या प्रेमाच्या आणि एकोप्याची ही गुढी आहे आणि ही गुढी आपण अशीच कायम उभारणार आहोत. तेव्हा रागिनी आणि त्याचबरोबर पौर्णिमा पुन्हा एकदा तोंड वाकडं करतात. त्यानंतर आजी म्हणतात हो काही प्रश्नच नाही, आपण तर ही गुढी उभारणारच आहोत. आता बघा ना कालच कसा प्रसंग घडला, पण कसा आहे ना आकाश बाळा त्यातून तू वाचलास. मग आता आजीच्या तोंडून हे शब्द ऐकणार रागिनीच्या तळपायाची आगच मस्तकात जाते. मग पुढे आता पुन्हा आजी म्हणतात यंदाची गुढी आपल्यासाठी सुखाची समाधानाची आणि आनंदाची असणार आहे. हे वर्ष आपल्या सर्वांसाठीच अगदी लाभदायक असणार आहे. आणि होळीच्या वेळी आता गुरुजींनी काय सांगितलं होतं की आकाश आणि भूमी यांच्या आयुष्यात इथून पुढे फक्त आणि फक्त सुखच येणार आहे आणि त्यांच्या निमित्ताने आपल्या महाजनांच्या घरी सुद्धा सुखच येणार आहे. तेव्हा आता सर्वजण आजीच्या या बोलण्यामुळे खूप खुश होतात आणि गुढीला पुन्हा एकदा सर्वजण नमस्कार करतात. तेव्हा आता रागिनी लगेचच मनात विचार करू लागते मला तर याचीच भीती वाटतेय, कारण आई म्हणते तसं भूमी आणि आकाशच्या आयुष्यात पुन्हा सुख येईल का, आई म्हणते तसं सुखाचा काळ भूमी आणि आकाशचा सुरू होईल का, म्हणजे भूमी आणि बाळाला पुन्हा एकदा ही गुढी एकत्र आणेल का, हे वर्ष एकत्र आणेल का, असे अनेक प्रश्न तिच्या मनात असतात. त्यानंतर ती म्हणते ही भीती ना मी प्रत्यक्षात येऊच देणार नाही. त्यानंतर आता सर्वजण पुन्हा एकदा गुढीचं दर्शन घेतात. त्यानंतर आकाश म्हणतो चला अरे अथर्व आणि मी आम्ही दोघेही ऑफिसची गुढी उभारून येतो, आजी चालेल ना. तेव्हा आजी हो असं म्हणतात. तेव्हा मनू येतो हा मी असं आता लगेचच अथर्व म्हणतो. तेव्हा मनू म्हणते हो काळजी घे असं म्हणून आता ती त्याला निरोप देत. त्यानंतर आजी आता मनूला आणि भूमीला सांगतात नैवेद्य करायला घ्या, कारण माझा जप करायचा राहिलाय, मी आता खोलीत जाते हा असं म्हणून सर्वजण आतमध्ये जातात. तर रागिनी आणि पौर्णिमा या दोघीच बाहेर थांबतात. त्यानंतर रागिनी आता तिथे बाहेर आकाशकडे पाहतच राहते. इकडे आता मनू आणि त्याचबरोबर भूमी या दोघीही आतमध्ये येतात खरं, परंतु आता भूमी म्हणते ऐक ना अगं
तू जरा स्वयंपाकाचं बघतेस का? मी जरा आलेच. तेव्हा तू कुठे निघाली आता असं मनू विचारते. तेव्हा खूप महत्त्वाचं काम आहे, मी येतेच थोड्या वेळात असं भूमी म्हणते. तेव्हा ठीक आहे असं मनू म्हणते. तर भूमी लगेचच आता तेथून जाते. बाहेर आता रागिनी आणि पौर्णिमा या दोघीही असतात. तेव्हा रागिनी आता लगेचच पौर्णिमाला म्हणते, जा बरं आतमध्ये आणि तू तुझं काम कर. तेव्हा आता ठीक आहे असं पौर्णिमा म्हणते आणि लगेचच आतमध्ये जाते. त्यानंतर पौर्णिमा तिथून गेल्यावर आता रागिनी लगेचच म्हणते, आता मी माझं काम करते असं म्हणून ती एका दिशेने रागातच पाहते. तर आता मित्रांनो, पुढील भागामध्ये माऊ बाळा तुम्ही इथेच बसा हा असं म्हणून पाळण्यात लगेचच अमोली ही बाळाला ठेवते. पौर्णिमा हे सगळं काही पाहते आणि त्यानंतर तेथे भूमी आणि आकाश हे दोघेही येतात. तेव्हा आता भूमी बाळाला घेत असते. तेव्हा माझं बाळ दे, माझं बाळ दे असं म्हणून अमोली तिच्याकडे हट्ट करते आणि त्या दोघींमध्ये आता बाळाची जणू खेचाखेच सुरू होते. अमोलीला पारितोष म्हणत असतो की तू जरा शांत राहा, तर आकाश भूमीला म्हणत असतो की शांत राहा. आता कुणाला काहीच कळत नसतं करावं तरी काय, कारण भूमी आणि या दोघीही अगदी बाळावरनं भांडूच लागतात. तेवढ्यातच तेथे आता रागिनी येते आणि त्या दोघींकडे हसतच पाहते. तर दुसरीकडे प्रीतीला भेटायला रागिनी तेथे आलेली असते. तेव्हा आता मी पकडली जाईल अशी प्रीतीला भीती वाटते आणि त्याबद्दल ती भीती ती रागिनीला व्यक्त करून दाखवते. मग आता लगेचच रागिनी म्हणते, हे बघ प्रीती, अगं तुला जशी तुझी काळजी आहे ना तशी मला सुद्धा माझी काळजी आहे. तेवढ्यातच इन्स्पेक्टर गायकवाड त्याचबरोबर भूमी दरवाजा उघडतात आणि आतमध्ये येतात. समोर रागिनीला आणि प्रीतीला पाहतात. तेव्हा त्या दोघांनाही मोठा धक्काच बसतो. अशाच मालिकेंचे पुढील भाग पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब